लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या अमावस्या पौर्णिमेला त्यांची स्थिती वेगवेगळी असते. काहीच होत नाही. कसली आहे? अमेरिकन टुरिस्ट. हो सकारात्मक विचार जास्त येतात पौर्णिमेला आणि अमावस्याला काटकोनात काम करत. झोपली नाही करायली क्यूट दिसेल. कलर पण किती फेअर झाला. झोप आराम तू पण बारीक झाली का? बघते तोंडाकडे आणि तिने ओळख असेल ना तरच हसते की नाही काय? ओळखच नाही ना. भैयाला हसते सगळ्या चिल्ली पिल्लीला सुद्धा. तिकडे बघा पिल्लू कशी छान निन्नू करायला मस्त. पहाटे हा व्लॉग मी स्टार्ट केला होता परंतु मग मध्ये आधे थोडा पण वेळ मिळाला नाही कारण की बाळाला बघत बघत काही गोष्टी म्हणजे इच्छा जरी असली शूट करायची तरी मग त्या सिच्युएशनवर पण ते डिपेंड असतं आणि त्यामुळे मग काही गोष्टी सुटतात हातातल्या. आता जुनं वर्ष सरता दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात होणार तर मग घरातली जी काही अडगळ आहे आणि थोडासा पसारा वगैरे तो सगळा म्हणजे थोडंसं सॉर्टिंग करावी म्हटल्याशिवाय क्लिनिंग पण करायची आहेच. आता डेली ती झोपल्यानंतर माझं व्लॉग एडिटिंग असेल किंवा शूट करणं असेल किंवा मग फावल्या वेळेमध्ये तसा फावला वेळ मिळत नाही पण क्लिनिंग आणि ह्या गोष्टी तर इसेन्शियल आहेत की झाडू मारणं त्यासोबतच फरशी क्लीन करणं कारण मग बाळ इथंच असतं तर त्यामुळे स्वच्छता पण ठेवणं तितकंच गरजेचं आहे तिच्या आरोग्यासाठी. आणि सुदैवाने तिची इम्युनिटी खूप चांगली आहे की म्हणजे आत्तापर्यंत तरी तिला असं दवाखान्यात काहीतरी तिला त्रास होतोय म्हणून न्यायची वेळ पडलेली नाही. आम्ही वजन चेक करण्यासाठी रुटीन चेकअपसाठी घेऊन जातो पण असंच म्हणजे खूप ताप आला किंवा खूपच आता तिला सर्दी झाली असं आत्तापर्यंत झालं नाही. टचवूड तिची हेल्थ तशीच चांगली राहावी. आता इथं बरेच सारे म्हणजे कोलॅबरेशनसाठी आलेले प्रोडक्ट्स वगैरे ते सगळं मेसअप झालेलं होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की दररोज झाडून काढणं आणि फरशी पुसणं हे होतं परंतु ह्या बाकीच्या ज्या गोष्टी असतात ना त्या आवरणं होत नाही. तर म्हटलं की नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आपण स्वच्छता तरी नक्कीच करू शकतो. जेवढं शक्य होतं तेवढं तरी करू. ती झोपली आहे तोपर्यंत आणि नाही जरी झोपली तरी आई किंवा वहिनी तिला बऱ्यापैकी छान खेळवतात पण त्यामुळे मग आता इथलं दिसत असेल तुम्हाला. हा रात्री मात्र मग मला ते तिला सांभाळणं असतंच कारण की मी इतरांना त्रास नाहीच देऊ शकत. तर आता पाण्यात तिला टाकलंय मस्त झोपते ती. ऑटोमॅटिक असल्यामुळे मला ते एक बरं पडतंय की स्पेशल तिला तिथं अटेन्शन देण्याची किंवा झोका देत बसण्याची गरज भासत नाही. मोड केली वहिनींची. मोड नाही केली. हे पोरग आहे ना हे रात्री किती वाजता जागवत विचारा. मला म्हणते आम्ही नागिन डान्स शिकलो. इथं बघा श्रीनं आणि शौर्यनी शेत केलं आणि ह्यांना दाखवायला लागले शेत. कसं कसं केलंय काय ऑटोमॅटिक वगैरे तंत्रज्ञान वापरलंय का नाही? होय. तर आलोय मी आणि पुण्याला काल पेपर होता पेपर दिला आणि पुण्याचे जे काही दाजे आहेत ना भाऊजी त्यांना मागं अटॅक वगैरे आला अँजिओप्लास्टी वगैरे झाली वगैरे कशी आहे काय ते आणि भेटणं गरजेचं होतं. भेटून आलोय आणि इथं सकाळी आल्यानंतर बघायला पोरांचं चाललं की आम्ही काहीतरी शेतीमध्ये प्रोजेक्ट बनवलाय बघायला या. अजून चहा पण घेतलेला नाही तोपर्यंत त्यांचं चाललं की चला अगोदर बघायला या. काय केलं सांग बाळा आता? नाही का श्रीने योगा इकडे बघा पाण्याची वेगवेगळे काहीतरी काय केले बाळा तू? स्प्रिंकलर आहे. हा ह्याच्यामध्ये पाणी टाकलं की इथून पाणी निघतंय. होय. आणि हे आहे आणि हे पाणी काढायचं आहे. होय. हा असं काहीतरी केलंय. श्लोकचा प्रोजेक्ट इथं आहे आणि हा शौर्याचा. छान छान व्हेरी ओके. हा तर छान बघा असं कसं मोबाईल मध्ये व्यस्त राहण्यापेक्षा आता अशा मुलांनी काहीतरी केलेलं नक्की चांगलं आहे. हा होय. याच्यातून काय होते बघा ॲक्युरेसी वगैरे डेव्हलप होती या सगळ्याच्या गोष्टीने बघा.
कुठं चाट झालंय हो झालं की हो छान छान व्हेरी बारकं मोठं पाईप यूज केला त्याची त्या अमरावतीचं पोरग आहे त्यांच्या विदर्भातली फेमस भाजी तुरीची सोले असतात ना मधली त्याची भाजी सोलानी नाही आईनी केलेली ती लांब नाही तसं नाही तुला मी बनवून दाखवतो लय छान बनवते दिवसानंतर सगळ्यांसोबत नाश्ता मला वाटतं मी ऑगस्ट नाही पण जसं डिलिव्हरी झाली ना मला वाटतं 1 का 2 वेळा आलोय ते पण 2 दिवसासाठी 2 वेळा 2 वेळा एकदा फोटोशूटच्या वेळेस आणि एकदा आता है ना डेअरी ह्या वेळेस जरा आपोआपच कमी वाटली वा काम केलेलं दिसायला जरा गोष्टींवर काय गेलं पाठांतरावर काम ओळखती की जरा कसला असते ते लय गोड असते इकडे देवाला कटवर बघते आजोबा आता आजोबा छान कोगली मुगली मुश दिसायले आता शेवटी काय होतंय ए बुंडे ढमे ढमे होय बया आजोबा आता कोगली मुगली मुश दिसायले छान का नाही कलर आला काय म्हणले आई बाबा अजून काय होत तयार होतो पण दिसला सारखं पाय ठेवती पायावर पाय ना आजोबा सारखं असं ठेवती थांबलो अशी चर्च सारखं पाय पकडा 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 चांगले आहेत का बेड अंतरायला ते जमते लक्ष्मीला असं छान आहे की कलर छान आहे पण तेवढं असं थिक नाही जाडी आहे ना पातळ म्हणलं तुम्हाला तसं नाही ते पण का कलर मला आवडलं मला कसं करायचं चॉकलेटी ते म्हणले परवा दिवशी आणतो कलर तेवढं वाटत नाही हा ते छान वाटतं ते शायनिंग फेंट वाटतंय ते ते छान वाटते हा मग ती म्हणले तसं आणतो म्हणलं कधी आणताय दादा ठीक आहे घेऊन या मग 2 घ्यायचेत आम्हाला हा ना वहिनी चांगले वाटत तुम्हाला कसा कलर आहे चॉकलेटीच का चॉकलेटी छान वाटते आणि सतरंजा कशा लावल्यात कडाने हे केलं पण पातळे वाटत ना साडीच्या हाँ वो पातळ रहती है और जाड़े में कराए तो जाड़े में भी रहती है पाय पुसणे पण दिसायला ते पाय पुसणे ते बसायची होती आसन असेच दोन्ही सेम असे कलर आहे ना चॉकलेटीचे किंवा यापेक्षा पण आणखी डार्क असतील वेगळे असे डार्क असलं तर चालतं असं डार्क पण असलं तर चालतं ऐसा डार्क तो नहीं होगा यहाँ तो ऐसा होगा फिर ऐसा होगा असा चॉकलेटी आहे ना डार्क तर बघा आता 11 वाजले तर काय करता रे पाणी कुठून आणलं शौर्य तेवढं होय बघा तिकडं पोरांचं चालू आहे ते त्यांचं शेती वगैरे सकाळचा प्रोजेक्ट आहे ना तो आता त्यांनी नाश्ता करून ती परत सुरू केलेला आहे तर चला आता बघूया पुढे कोणाचं काय चाललंय ते आणि इकडं ताईंचा स्वयंपाक वगैरे चालू आहे ना आज काय मेनू ओके आणि आता इकडं आजी आणि नातीचं मस्त काय ती गप्पा आहे त्या आमच्या चालू हो आमच्या गप्पा गोष्टी चालू आहे त्या आम्ही भजन करता भजन माझं टाळ्या वाजवायला येऊ का बघा तुम्हाला दाख कॅमेरा दाखवत चंद्रभागेच्या तिरी उभा विटेवरी पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल जया आता मम्मीची खूप झाला आता मम्मी पाहिजे आम्हाला का इकडं वर्षाची चालू आहे पुढची तयारी पुढची तयारी कपडे बिपडे थोडी आई कशी बसली तोपर्यंत म्हणलं आंघोळ आवरून घेतली आता कपडे वगैरे धुवून टाकते एकदा सुकले ना छान की पाळते भरपूर सगळं पिलू रडायले बरेच जणी विचारलं की तू दिवसा पण तिला डायपर वापरतेस का तर खूप कमी कारण रात्रीच्या वेळी मात्र यूज करते पण दिवसा शक्यतो कॉटनचे जे बाळते तेच वापरते
जेवण करायला बसलोय. कॉफी आज कॉफी रडायला येते ती ना. आवाजाने नाही पण मांडव घेतलं मग शांत बसली, पण पहिल्याशिवाय कुठली शांत बसली ती. आलती की तर बघा मी आलोय म्हणून ही स्पेशल कॉफी आहे आज. लाईट ऑन केलं डिश मध्ये. चला कॉफी घेऊया आज आपण. सर पण आलेत, बरं झालं. चिली द्या. हो अरे बापरे, खरंच झोपली की सर? तिला भूक लागते बाहेर. रडत होती आणि सरांकडे गेल्या गेल्या झोपली बघा. त्यांना ते प्लास्टिकचा देतात थोडा. काहीच होत नाही याला. कसली आहे? अमेरिकन टुरिस्ट हो. त्याचं ही फक्त लक्षात ठेव. लॉक ही 0 हा पॉप असं फिरविलं की पुन्हा ही दाबून जर फिरविलं आणि लॉक बदलला पुन्हा ती दाबल्याशिवाय उघडतच नाही. होय. ती त्याची कलर तुमच्या चॉईसचा आणला वहिनी. दुसरा ह्याच्यापेक्षा भारी होता. तिने बी सेमच आणलेत आम्ही. ब्लॅक दुसरा कसला कलर? मोरपंखी. मोरपंखी पण लय गोड दिसते. पण बोट ते लागलं लय घाण पण दिसते. काहीच होत नाही. बरं आहे आपलं काय वरचं घ्यायचं असतं. लय मजबूत आहे. बरं आणि अशी पुढची आपल्या पस्तरी येत नाही. दाखवायचंय त्याचा वॉरंटी कार्ड. ही 120 देशामध्ये एक्सचेंज करून मिळते. होय. अरे वा. वॉरंटी. वडापाव पार्टी. कुणी आणलेत वडापाव? कुणाचे पप्पा? सगळ्यात जास्त खुश कोण आहे? वडापाव आणले म्हणून खुश कोण आहे? चकू. अरे मम्मी खुश आहे. मम्मी पप्पा वाचले आज, नाही तो पप्पा की कोई खैरीच नाही थी. तर आजचा दिवस ते इथं राहणार आणि जेवण वगैरे रात्रीचं करून जाणार आहेत ते तिकडे गावी. आणि त्यानंतर मग एक दिवस तिकडे थांबून परत इकडे यायचं असं त्यांचं चाललंय. तर आता कसं काय एक्झिक्यूट होतंय बघूया. किती छान आहे की नाही चिकू चप्पल. गरम आहे तर तुम्ही तेवढ्यासाठी ब्रेक सुद्धा केला नाही. लयदा वाट बघितली त्यांनी. टेस्ट छान आहे. तुझी बहीण सेम तुझ्या सारख्या ड्रेस वर बघ आणि पिल्लूने मॅचिंग केली आहे. नमस्कार मंडळी. तर पप्पांना माझ्या हातचं चिकन वगैरे काही नॉनव्हेज आहे ना आवडतं, त्यामुळं आज किचन मध्ये मी आहे आणि ताईला सुट्टी आहे. तर नॉनव्हेज आणले तर गावरान असतात आणि ते बनवायला घेतले मी. तर चला आता मी बनवून घेतो. इकडे चालले ते तांब्याचं भांडं नसतं आणि इकडे नॉनव्हेज वगैरे सगळी प्रिपरेशन करून दिलेली आहे. आता फक्त फोडणी वगैरे शिजवून घेणं व्यवस्थित पुढच्या गोष्टी आहेत ना ते पार पाडायचं मी काम करतो. तर चला बनवून घेतो मी. होय. तिला ना छोटी बहीण झालं ती सौम्याला. ती का बाळाला असं छान हे बाहेर कुठं मध्ये तरी या की दोघी बी इकडं तरी राहतात तिकडं. सौराष्ट्रीला तसं जाऊ देत नसतं. तिला छोटी बहीण झाली ती कशी पांढरी झाली. काय चालायला? 5-10 हसली. 5-10 हसली. होय. तुला लय हसती रे. खूप छान म्हणते चिकू. काय करायला? लाईट कडे बघायला लागली आता. काय करायला? गेली नाही गे राधा.
साठी हळदीचं दूध बनवायला. बऱ्याच जणींनी मला कमेंट मध्ये बोलले की डेली सुद्धा हळदीचं दूध दिलं असतं ते चांगलं. कुणासाठी कोणता दिवस कसा असेल सांगता येत नाही, त्यामुळे भरभरून जगून घेतलं पाहिजे. आमच्या गावात आज एक आत्महत्या झाली, गळफास लावून घेतलेला, तर त्याविषयी थोडंसं चाललं होतं. दिवसभर सगळे त्याच ह्याच्यात होते. परत सायंकाळी जरा सगळे रिकवर झाले. आत्महत्या होतात, त्याच्या मागचं लॉजिक ऐकायचंय का? काय बया कशा तुला काय वाटतंय? तुला काय वाटतंय? इकडं दे तरी पण सांग ना. त्याच्या मागचं लॉजिक ऐका तर की सांग तर की. थांब थांबा. त्याचं कारण असं आहे की आपल्या मेंदूवर चंद्र, पृथ्वी आणि सूर्य ह्यांच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत असतात आणि अमावस्या पौर्णिमेला त्यांची स्थिती वेगवेगळी असते. एकाच दिशेत गुरुत्वाकर्षण काम करत असताना सकारात्मक विचार जास्त येतात पौर्णिमेला आणि अमावस्याला काटकोनात काम करत असल्यामुळे निगेटिव्हिटीचे विचार जास्त. शास्त्रीय कारण आहे त्याला, असं मला वाटतंय बरं का. या व्यतिरिक्त दुसरं काय माहित असेल तर कमेंट मध्ये आम्हाला बी सांगा, आमच्या ज्ञानात पण भर पडत. गुरुजीचा हात छोटासा चुटका होता, थांबून घेतला होता आम्ही. कधी येतच नाहीत, काय करावं. आरतीला निघाला. ते म्हणतात ते खरंच आहे की नातू हा आजोबांचा सगळ्यात शेवटचा मित्र आणि आजोबा हे नातवाचा सगळ्यात पहिला मित्र. तर ते आम्ही डेली घरात पाहतो. पप्पांना खूप छान विरंगुळा करतात मुलं. अभ्यास झाल्यानंतर थोडा वेळ त्यांच्यासोबत कॅरम वगैरे खेळत असतात. चिकू आजोबासोबत कॅरम खेळतोय. चिकू कोण जिंकणार आहे? चिकू डबल हँड खेळतोस का? आजोबांना खेळू दे. चिटिंग करायचं का? गेली होय. बरोबर. आजोबा बघ आता बघ दोन्ही वेळ असते तर. आणि नॉनव्हेज विषयी बऱ्याच कमेंट्स येतील की सध्या पप्पांना देऊ नका. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी जो टाइम दिलेला आहे तेवढ्याच पिरियडमध्ये ते खातात, जास्त नाही. सो कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग ते सांगा कमेंट बॉक्समध्ये. होप आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.